हा ठेव इथे, इथेच काढायची रांगोळी. पप्पू दादाने इथेच सांगितलं बाहेर पाऊस पडतो. झाडू बिडू मारतात का नाही ही पोरं काय माहिती, एवढी घाण आहे. आधी सगळे कलर टाकून घेऊ. बस आरामात बस, सांगते मी. गेला का? काकूंचा विषय एवढा हार्ड आहे ना, एक ठिपका टाकतील आणि म्हणतील अय्या काय छान रांगोळी काढली ग मी. हा तू घेणार ना? हा 2 सांग रे. एक पळापळी नका करू, इकडे बाहेर बाहेर जा, बाहेर खेळा. हे लहान पोरांना सांग ना यार, रांगोळीची वाट लावतील. तू नव्हतीस ना मागच्या वर्षी? मागच्या वर्षी तिथे एंट्रन्सला 8 फुटी रांगोळी आम्ही 20 मिनिटात कंप्लीट केलेली. ते रेड, आपल्याकडे रेड कलरच नाहीये ना, रेड कलरच नाहीये काकू. आता याच्यावरती रेड कसा दिसेल तू सांग. असे काही पण इलॉजिकल कॉम्बिनेशन सांगून जातात ना, मग असं होतं. आणि सांगणार ना हेच हेच कर, हेच कर. पाठ दुखायला लागते यार बसून बसून. अरे काय यार, केव्हापासून तुला चहा सांगितलंय, देणार आहेस की नाही? तुला सांगितलं ना इथे बघून बघून काढ. थांब आता, थांब करू काहीतरी. चुकली तरी पण आपल्याला डिझाईन सुधरवता आली पाहिजे. थांब जरा, तिकडे येऊन काढायला लागेल. ताशाचा आवाज गणपती माझा. अरे का आमचं मंडळ नाही का, मंडळाच्या रांगोळीला पैसे काय? पप्पू दादा पण तू काय बोलू नकोस, मी बोलते त्याच्याशी. हा पप्पू दादा, झाले फक्त 20 विटा लागतील याच्या आजूबाजूला. ते पोरं धावतात ना, मगाशी पण धावत होते, खराब करतील रांगोळी.